नियमाला धरून म्हणजे आता आपण कसं काय करू शकत नाही. आपण पण तिच्यासारखंच करायचं, तिथंच खाते तसं एवढाच तुकडा दुसऱ्या एकाच हाताला असं तोडायचं तर तुकडा कुठे ना त्याला एवढंच घ्यायचं आपण किती खायचं तर सगळं बसायचं किती वेळ लागतो समजा कुठे तासभर जेवत राहिलं तसं जेवल्यानंतर म्हणजे लोणचं पण छान आहे. लोणच्याची गोड एकच आता कसं खायलो मी म्हटलं लोणचं नाही आवडत आपल्याला तूप साखर तूप साखर नाही जेवणानंतर तूप साखर खायचं काय ही ब्राह्मणी चालेल हे नको आपल्याला अजिबात आवडत नाही. पण ठीक आहे तेवढंच ते खाऊन पण झालं सगळं झालं तुझं. आता झालं काय तेवढं खाल्लं म्हणजे खरं तर मी निंदा झालो. आता तिचं ऐकावं लागते तिने सांगितलं म्हणजे चल तरी सुद्धा एक दिवस मी काय केलं मी पण तिकडे येणार आहे म्हणजे चंदननगरला मी राहते मग मी म्हटलं इकडे मी याला राहतो म्हणजे इकडे त्याच्याकडे आळंदी रोडला राहतो म्हणून सांगितलं. ठीक आहे मी कळसला राहतो मी आणि तू तिकडे राहतो तरी एवढ्यापर्यंत एकच बस आहे त्या बसने जाऊ म्हणे. आता बसने जायचं दररोज एकदा तर मी काय केलं पटपटपट गेलं दाराच्या असं बाजूला बसून उभं राहतो जाऊ ती साक्षात आले तिकडे तिकडे बघितलं कुठे गेले कोणाकडे गेले. दुसऱ्या दिवशी मला सोडलीच नाही सोबतच चालायचं म्हणे काय करायचं म्हणलं सोबत म्हणजे काय मी सारखं किंवा पाटल्या का काय म्हणलं तिथे गेलं मग त्या स्टँडवर तिथं थांबलो तिथं असं एक तिथं थांबल्यानंतर काय दर 5 मिनिटाला 7 मिनिटाला एक गाडी येते. या आलेल्या गाडी जागा मिळेलच असं नाही पुढचे 4-5 बसतात पुन्हा सरकायचं पुढचे 4-5 बसतात असं हे करत राहिलं त्या बालगंधर्वाची तिथं खाली तिथं थांबल्यानंतर तिच्या त्या वेगळेपणामुळं आता जसं तुम्ही बघताय त्याच्या त्या 89ला की तसं स्टायलिश राहायची पॅन्ट टी शर्ट जास्त अशा पद्धतीनं तिने काय केले तिचा जो डबा एवढा जो डबा होता ना ते असं काय फिरवायला गेले काय केले तो असं पडलं तिचे 2 भाग झाल्यासारखं 2 झाकण वेगळं ते बाजूला पडले त्यात काय नव्हतं पडलं. आता पडल्यानंतर तिने बघितलं खालून जाता येईल वरून पण जाता येईल समोरून पण करते मागं पण करते जायचं काय आता कुठे कसं जायचं मग मी म्हटलं घेता येत नाही आपण जांभळीच्या झाडावर पडतो गावात म्हटलं ठीक आहे हे घे म्हटलं माझ्यावरचं एक दप्तर एक 2 महिन्यात होते ते पुस्तक एक होतं तिला दिलं. मी म्हटलं काय सोपं आहे खालून नको जायला म्हटलं ह्याच्यावर पाय पडलं असं रोज परिपडून असं करून घेतलं आता असं करून दिला. आता तो डबा देणं काय गैर वाटलं नाही मला. डबा दिला न दिला मागं कुसर झाला ते इथे थांबल्यासारखं मी असं मागं बघितलं मागं बघितलं की एक मुलगी दुसऱ्या मुलीला सांगते असं म्हटल्यावर मला त्याचा कळला नाही म्हणजे गावात केला तुम्हाला माहित असं तर सांगा मला अजून माहित आहे मी जे कोण बारीक केला 2-3 दिवस बोललोच नाही त्या मुलीला बोललो नाही कुणाला बोललो म्हणजे काय झाले मुली असं केलं काय गैर आहे म्हणजे तिला काय गैर वाटलं नाही पण मला गैर वाटलं ना जसं आपण खेडेगावातून गेल्यानंतर गलचिपी होऊ नये त्यासाठी तुम्हाला इथंच तुमची तयारी करून घेतली जाते. तुम्हाला इथं शिकवलं जाते प्रशिक्षण दिलं जाते शिक्षण दिलं जाते मार्गदर्शन केलं जाते तिथं प्रबोधन केलं जाते. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडून करून घेतल्या जातात तुम्हाला सांगितलं जातं कारण तुम्ही नवोदित